मित्रांनो, ही निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। ही निवडणूक या देशामध्ये घटना आपल्याला जर वाचवायची असेल तर आपल्याला इंडिया आघाडी आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या बाजूने मतदान करून या देशाची घटना वाचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे। या देशातली जो सेक्युलर फॅब्रिक आहे, सर्व जाती धर्म, सर्व प्रांत, सर्व भाषा याला एक मुठ्ठीमध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि आज केंद्रामधली सरकार आणि ही भाजप त्या घटनेला संपवण्याचा डाव रचत आहे। डाव रचण्यापेक्षा ते घटना नक्की संपवणार आहेत। मागील कित्येक वर्ष आपण हे सगळ्यांनी ते त्यांच्याकडून ऐकलेलं आहे। आज त्यांनी SC, ST, OBC यांना असलेले सर्व सबसिडीज, मुलांना कॉलेजमधली जी सबसिडीज आणि बेनिफिट्स होते ते बंद करून टाकलेत। स्थानिक स्वराज्याचा OBC रिझर्वेशनचा निर्णय ते होऊ दे। महाराष्ट्रामध्ये आणि अजून बरेच राज्यामध्ये आपण बघताय की स्थानिक स्वराज्याची निवडणुका त्या ठिकाणी पार पडत नाही। मुलांचा इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, या ठिकाणीचे रिझर्वेशन्समुळे त्यांना त्या ठिकाणी शिक्षणामध्ये अडचण निर्माण झालेली आहे। केंद्रामध्ये येण्याच्या आधी या मोदी सरकारने आणि भाजपाने या देशाला बरेच वायदे आणि वचनं दिली होती। काय म्हणायचे त्यावेळी की डॉलर 55 रुपये झालेले आहेत, 57 रुपये झालेले आहेत, आज डॉलर 85 रुपये झालेले आहेत। त्यावेळी गॅस 400 रुपये होते तर हे ओरडत होते, आज गॅस 1100 रुपये झाला आहे। पेट्रोल 50-60 रुपये होता, आज 100 रुपयेच्या पलीकडे गेलेला आहे। शेतकऱ्यांच्या एकही मुद्द्याला त्यांनी हात लावला नाही, मदतीचा हात पुढे केलेला नाही, MSPचा विषय त्यांनी पूर्ण केलेला नाही। बेरोजगारीच्या अंकावर आज भारतवर्ष सर्वात पुढे आहे। बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट, वुमेन्स ॲट्रॉसिटी, महिलांवरती अत्याचार, कोणत्याही मुद्द्यावरती या सरकार खरी उतरलेली नाही। त्यांनी एक मात्र नक्की काम केलं आहे की त्यांच्या मित्रांना त्यांनी मोठा केलं। या देशातली संपत्ती त्यांनी विकली। काँग्रेसने 70 वर्षात काय केलं तर काँग्रेसने जी या देशासाठी जी संपत्ती बनवली होती ते विकण्याचं काम नक्कीच त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि ते कोणाला विकलं आहे ते माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना त्याची गोष्टीची जाणीव आहे। आज त्यांच्यावरच आरोप करू लागलेत, सांगायला लागलेत, आरोप काय तर सत्य सांगायला लागलेत की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे हे देत आहे। एका बाजूला तुम्ही डिमॉनिटायझेशन केलं होतं आणि डिमॉनिटायझेशन करत असताना आपण काय सांगितलं, या देशाचा भ्रष्टाचार संपवायचा आहे, या देशाचा उग्रवाद संपवायचा आहे, टेररिझम संपवायचा आहे। आपण ना टेररिझम संपवू शकलेत, आपण ना भ्रष्टाचार संपवू शकलेत। आज स्वतःच्या तोंडातनं आपण ते कमिटमेंट ॲक्सेप्टन्स केलं आहे की अडाणी अंबानीने हजारो कोटी रुपये काँग्रेसला दिली। हे जर तुम्ही म्हणत असतील तर याचा अर्थ तुम्ही दिलेलं वचन आणि तुम्ही केलेल्या भाष्य हे अत्यंत चुकीचं होतं आणि खोटारडा होता की या देशातला आम्ही भ्रष्टाचार संपवलाय। आज अडाणी अंबानीचा आपण इन्क्वायरी करावं, ED पाठवावी, इन्कम टॅक्स पाठवावं, पण ते आपण करणार नाही कारण तुमचा त्यांच्याबरोबरचा साठा लोटा आहे। मित्रांनो, मोदी सरकारने ज्या वेळी निवडणुका येतात, निवडणुकीच्या आधी 5 वर्ष ते म्हणतात, 4 दिवस आधी वाराणसीमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू देत असताना हे म्हटले की मी ज्या गावात राहत होतो, ज्या शहरात राहत होतो, माझ्या आजूबाजूचा सगळं मुस्लिम समाज होता, मी मुस्लिम समाजाला माझ्याकडनं लांब कसा करू शकतो हे विचारसुद्धा मी करू शकत नाही। आणि परत काल भाषण केलं, कल्याणमध्ये भाषण केलं, त्या ठिकाणी काय म्हटलं की काँग्रेस आणि इंडिया आघाडीची सरकार हे अल्पसंख्याकांना, बहुसंख्येच्या समाजाचा सगळी धनसंपत्ती लुटून त्या ठिकाणी अल्पसंख्यांना देणार आहेत, हे 15% हे या लोकांना देणार आहेत, यांचे मंगलसूत्र काढून त्या लोकांना देणार आहात। इंडिया आघाडीचं मॅनिफेस्टो, काँग्रेसचं मॅनिफेस्टो हे मुस्लिम लीगचा मॅनिफेस्टो आहे। एखाद्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशामध्ये मागील 70 वर्षामध्ये कधीही ही पाटली घातली नसेल जी नरेंद्र मोदींनी घातली आहे। मित्रांनो, इलेक्शन आलं की फक्त हिंदू मुस्लिम, देशातली प्रगती देशासमोर आम्ही परत 2047चा प्लॅन ठेवणार आहेत म्हणतात, 2047चा। मग आता मागील 10 वर्षामध्ये आपण काय केलं? 10 वर्षामध्ये एकच काम केलं
की पंडित नेहरूंनी चूक केली, काश्मीर बनवलं, अमुक केलं, धमुक केलं. 10 वर्ष तुम्ही पंडित नेहरूंनी काय चूक केली ते सांगत बसले. या इलेक्शनमध्ये तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगण्याची ताकद तुमच्यात नाही. मित्रांनो, 2014 साली आपला रिझर्व्ह बँकचा सरप्लस 5 लाख कोटी रुपये होता. 5 लाख कोटी. रघुराज रंजननी RBI सोडलं आणि निघून गेले, कारण यांनी RBIचे 8 लाख कोटी रुपये जो सरप्लस होता, रिझर्व्ह सरप्लस होता, ते काढून घेतलं आणि ते वाटोळा करून टाकलं त्याचा. तुमच्या आमच्या डोक्यावरती देशाचा कर्ज होता साधारणतः 50 लाख कोटीच्या सुमारास. 10 वर्षामध्ये यांनी 200 लाख कोटी रुपयाचं कर्ज केलंय. तुमच्या आमच्या डोक्यावरती किमान 2 लाख कोटी रुपयाचं कर्ज प्रत्येक देशाच्या नागरिकांवरती आहे. हे म्हणतात की आम्ही रस्ते बनवले, आम्ही एअरपोर्ट बनवले आणि कोणाला विकलं? तुम्ही रस्ते बनवले, त्याचं प्रायव्हेटायझेशन कोणाला केलं? या देशाची रेल्वे किमान 20,000 किलोमीटरची रेल्वे यांनी विकून टाकली, प्रायव्हेटाईज करून टाकलं. आज म्हणतो आम्ही बुलेट ट्रेन बनवताय, बुलेट ट्रेनसाठी कर्ज आणताय 1 लाख कोटी. GST तुम्ही लावलंय 30% इन्कम टॅक्स आणि 18% GST. 48% टॅक्स या देशाच्या नागरिकांच्या डोक्यावरती तुम्ही मांडलाय. आणि त्याचा खुलासा काय सांगताय परत? की या देशामध्ये इन्कम टॅक्स भरणारे फक्त 5% होते, म्हणून तुम्ही गोरगरिबांच्या डोक्यावरती 18% टॅक्स मांडून टाकलं. मागील 10 वर्षामध्ये लाखोच्या संख्येने, मोर दॅन 1 मिलियन लोकांनी हा देश सोडून विदेशाची नागरिकता स्वीकारली. का स्वीकारली? तर टॅक्सचा रेशिओ एवढा मोठा आहे की ते भासत नाही लोकांना. लोक देश सोडून विदेशात जाऊन कंपनी एस्टॅब्लिश करू लागलेत. दुबईला चाललेत, वेगवेगळ्या ठिकाणी चाललेत, ब्रिटिश आयर्लंडमध्ये चाललेत, टॅक्स हॉलिडे परिसरमध्ये चाललेत. का सोडून चाललेत? हे तुमचे जे चाललेले लोक आहेत ना, हे कोट्याधीश लोक आहेत, गरीब नाहीये. गरिबांना तर तुम्ही सांगताय की मी 80 कोटी लोकांना अन्नधान्य देतोय आणि पुढील 10 वर्ष अजून देणार आहे. याचा अर्थ तुमचं म्हणणं असं आहे की मी या देशाच्या लोकांना गरिबी रेषाखालीच ठेवणार आहे. एका बाजूला पार्लमेंटमध्ये आपण म्हणतात की आम्ही 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी झाली, आमची इकॉनॉमी 5व्या क्रमांकाची आहे. जर 5व्या क्रमांकाची आमची इकॉनॉमी झाली असेल, जर एका बाजूला तुम्ही म्हणतात आमचा पर कॅपिटा इन्कम UK पेक्षा जास्त आहे, तर मग तुम्हाला 80 कोटी लोकांना अन्नधान्य देण्याची गरज काय? याचा अर्थ या देशाने प्रगती केली नाही. या देश अजून गरीब होत चाललाय. गरीब माणूस अजून गरीब होत चालला आहे. श्रीमंत माणूस श्रीमंत होत चाललेले आहेत. हे श्रीमंत आणि गरिबांमधली जी रेषा आहे ती वाढत चालली आहे. हे मित्रांनो, अजून हे दलितांना, आदिवासींना, OBCंना हे अजून मागे टाकण्याची यांची व्यूहरचना आहे. हे आरक्षण संपवणार, घटना संपवणार आणि देशाला अजून मागे घेऊन जाणार, हे यांची कल्पना आहे. आणि हे त्याच मार्गावर चाललेले आहेत. आणि म्हणून हिंदू समाजाचं जर मतदान आपल्याला कन्सॉलिडेट करायचं असेल, यांना 2019ला जे काय मतदान झालं असेल 40-41%, ते मतदान त्यांना कन्सॉलिडेट करायचं असेल तर अल्पसंख्यांच्या विरोधात बोलायचं, मुसलमानांच्या विरोधात बोलायचं. म्हणजे मुसलमानांच्या विरोधात बोललो तर त्यांना असं वाटते का आपलं 40% मतदान हे आपल्याला कन्सॉलिडेट होईल आणि हिंदू आपल्याला मतदान करतील. मित्रांनो, मी महाराष्ट्रभर फिरलो. हे आपल्याला सांगू इच्छितो की परिस्थिती यांना वाटते आणि हे जे भाष्य करतात तशी नाही. 400 पार होणार आहे, पण इंडिया आघाडी होणार आहे.